नमस्कार. मी किशोर धारगळकर आणि आपण पाहता धारगळकर मीडिया नेटवर्क. मित्रांनो, उत्तर प्रदेशामध्ये जो गदारोळ चाललेला आहे तो आपल्याला माहिती असेलच. आता कावड यात्रा सुरू होणार आहे काही दिवसातच आणि ह्या कावड यात्रेच्या मार्गावरती जी काही दुकानं असतील, ज्याला हातगाड्या असतील किंवा इतर काही खाद्यपदार्थ विकणारी जी काही दुकानं असतील म्हणा किंवा इतर गोष्टी असतील म्हणा, त्यांना आणि त्यांच्या मालकांना विशेषतः आपल्या नावाचं जे आपलं नाव आहे, आपलं खरं नाव आहे, ते त्यांच्या दुकानाच्या बाहेर किंवा त्या जी काही गाडी असेल किंवा हातगाडी असेल त्याच्यावरती लावायचा एक निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी आता सुरू झालेली आहे. हे एवढंच सांगितलं. आता हा निर्णय जो योगी सरकारने घेतलेला आहे तो एखाद्या पर्टिक्युलर धर्माच्या बाबतीत नाही आहे. त्यांनी सगळ्यांना सांगितलं असेल, हिंदू असेल, मुसलमान असेल, पारसी असेल, शीख असेल, जो कोणी असेल त्या सगळ्यांनी आपलं नाव, आपलं जे काही व्यवसायाचं जे साधन असेल किंवा जी जागा असेल त्याच्या बाहेर लावायची जी काही सक्ती म्हणा किंवा ऑर्डर गव्हर्नमेंटने काढलेली आहे. असं असताना ही ऑर्डर फक्त मुसलमानांच्या विरोधी आहे असा स्टँड घेऊन काँग्रेस असेल, समाजवादी पार्टी असेल, ओवेसी असेल आणि ज्यांना बुद्धिजीवी म्हणतात असेल जावेद अख्तर यांनी सरकारवरती हल्ला केलेला आहे, योगी सरकारवरती, की म्हणे हे तुम्ही मुसलमानांच्या विरुद्ध सगळं षडयंत्र रचताय. कसं काय हे मुसलमानांच्या विरुद्ध षडयंत्र आहे? जर कावड यात्रेमध्ये जाणारे जे काही भक्तगण असतील त्यांना पर्टिक्युलर ठिकाणी जर खाणं खायचं नसेल आणि पर्टिक्युलर ठिकाणी जर खाणं खायचं असेल तर त्यांना तुम्ही कसे काय रोखू शकता? तो त्यांचा अधिकार आहे. आणि मुळामध्ये सरकारने हे सगळ्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचं नाव डिस्प्ले केलं पाहिजे. कायदाही तेच सांगतो आहे. असं असताना मुद्दामून योगी सरकारला टार्गेट करायचा प्रयत्न करण्यात येतो आहे. मित्रांनो, अर्थात आपल्याला माहिती आहे की योगी आदित्यनाथ हे असे लेचेपीचे गृहस्थ नाही आहे. त्यांनी हा कायदा सक्तीने राबवायचं ठरवलेलं आहे. आता मित्रांनो, ह्याला काही जे पैलू आहेत थोडेफार ते आपण बघूया. याच्यामध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मला अन्न ग्रहण करायचं आहे किंवा जेवण जेवायचं आहे ते मी कुठे जाऊन जेवावं हा सर्वस्वी ग्राहक म्हणून माझा अधिकार आहे. कोणी मला जबरदस्ती करू शकत नाही. आता हा प्रश्न का असा आला की मुसलमानांवरच टार्गेट करण्यात येत आहे? याचं कारण असं आहे की गेल्या काही वर्षापासून समाज माध्यमावरती अनेक व्हिडिओज फिरताना आपल्याला दिसतात ज्याच्यामध्ये जे मुस्लिम जी मंडळी आहे ती अन्नामध्ये थुंकताना किंवा त्याला थूक लावताना अशी दिसत आहेत त्याच्यामध्ये. त्या व्हिडिओची सत्यता मी इथे पडताळून पाहू शकत नाही किंवा पाहिलेली नाही आहे, पण हे व्हिडिओज आपण सर्वांनी पाहिले असतील. आता हे व्हिडिओ आल्यानंतर जर सामान्य माणसाच्या मनामध्ये जर असा प्रश्न असेल की बाबा आपण एखादं खाणं जर इथून विकत घेतलं किंवा एखादी खाण्याची वस्तू विकत घेतली तर त्याच्यावर असा प्रकार होतो का किंवा झालेला आहे का, तर बाबा ते नकोच त्या वाटेला जाणं, असा प्रश्न त्याच्या मनात येणं साहजिक आहे. आणि हे जेव्हा व्हिडिओ फिरत होते इतकी वर्ष गेले 2-4 वर्ष जेव्हा फिरता आहे तेव्हा जावेद अख्तर येऊन का समोर बोलले नाहीत की बाबा हे चुकीचं आहे, असं होऊ नये आणि असं मुसलमानांनी करू नये. अनेक मुसलमानांनी असं म्हटलेलं आहे की आमच्या धर्मामध्ये अशी पद्धत आहे. आता आहे की नाही मला माहीत नाही, पण असे स्टेटमेंट आलेले आहेत. तर मित्रांनो, कुठेतरी एक असा समज झालेला आहे की मुसलमानांच्या घरामध्ये असेल किंवा हॉटेलमध्ये असेल जे अन्न शिजवलं जातं त्याच्यामध्ये त्यांच्या धर्मानुसार थूक मिसळली जाते, असा काहीतरी एक प्रचार प्रसार झालेला आहे. हा खरा असेल खोटा असेल पण तो झालेला आहे एवढं निश्चित. आणि त्यामुळेच हे जे मुस्लिम मताचे ठेकेदार आहेत, खरं सामान्य मुस्लिमांना ह्याच्याशी फारसं काही देणं घेणं नाही आहे, कारण अनेक मुस्लिम जे हातगाडीवाले आहेत किंवा हॉटेल चालवणारे लोक आहेत त्यांनी सांगितलं आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, आम्हाला नाव लावण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण मुस्लिम मताचे ठेकेदार जे आहेत ते ह्याला विरोध करतायत कारण त्यांना त्याच्यातनं राजकारण साधायचं आहे. आता दुसरा प्रश्न मित्रांनो असा आहे की
मुस्लिमांना हिजाब, आपल्याला माहिती आहे की अनेक शाळांमध्ये हिजाब बंदी आहे किंवा कॉलेजमध्ये हिजाब बंदी आहे, तेव्हा मुसलमानांचं असं आर्ग्युमेंट असतं की आम्हाला जर हिजाब हवा असेल तर तुम्ही आम्हाला नको सांगणारे कोण. तसंच जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या ठिकाणीच जेवण जेवायचं असेल तर, आणि एका ठिकाणी जेवायचं नसेल तर तो त्याचाही अधिकार आहे ना, जसा तुम्हाला हिजाबचा आहे. दुसरी गोष्ट अशी सांगितली जाते की बाबा आमच्या शरियामध्ये काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला मान्य करायला पाहिजे आणि आमचा पर्सनल लॉ वेगळा आहे आणि आम्ही तो तशा रीतीनेच राबवणार, असं अनेकदा म्हटलं जातं. विशेषतः खाण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही बघितलं असेल तर मुसलमान हा आग्रही असतो की त्याला जे मीठ किंवा जे मांस दिलं जातं ते हलाल पद्धतीने जनावराची हत्या केलेली असेल तर त्याचा तो प्रेफरन्स असतो. हलालशिवाय दुसरं मटण किंवा मांस मुसलमान खात नाहीत. आता हा त्यांचा चॉईस आहे, ठीक आहे, त्यांचा चॉईस आहे आणि त्या चॉईसला कोणी ऑब्जेक्शन घेतलेलं नाही आहे. मग जर त्यांच्या चॉईसला कोणी ऑब्जेक्शन घेत नसेल तर हिंदू जे एक व्रत पाळत आहेत त्यांनी जर असं ठरवलं की बाबा अमुक ठिकाणी आम्हाला नाही जेवण जेवायचं आहे, अमुक ठिकाणची जी साफसफाई आहे ती बरोबर आहे की नाही किंवा इतर गोष्टी ज्या आहेत त्या आम्हाला नाही पटत, तर तिकडे अन्न न घेण्याचा अधिकार त्याला आहे ना. आता हजला आपण अनेक मुस्लिम बंधू जातात, पण एक हिंदू म्हणून किंवा इतर धर्मीय म्हणून तुम्ही जाऊ शकता का हजला? तुम्हाला परवानगी आहे का? तर नाही आहे. तर हज फक्त मुसलमानांनाच अलाउड आहे. तर मग हे जर असं असेल की मुसलमानांना त्यांच्या आवडीच्या किंवा त्यांच्या कायद्यामध्ये, त्यांच्या धार्मिक कायद्यामध्ये बसणाऱ्या गोष्टी जर हव्या असतील तर त्या हिंदूही उद्या मागणार ना. मग अशावेळी तुमचा विरोध का? आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्याच्यातनं काही लोकांना राजकारण साधायचं आहे. ह्यांना हिंदू मुसलमान ह्यांच्यातली जी दरी आहे किंवा हिंदू मुस्लिम यांच्यामधला जो द्वेष आहे तो अजून भडकवायचा आहे, म्हणून हे राजकारण चाललेलं आहे, दुसरं काही नाही आहे. अदरवाईज हा कायदा योगी सरकारचे जे मंत्री आहेत त्यांच्या मतानुसार हा जुना कायदा आहे, हा नव्याने काही ह्या सरकारने आणलेला नाही आहे. आता मित्रांनो, मला अजून एक पॉईंट तुम्हाला असं सांगायचं आहे की आता हिंदू मुस्लिम यांच्या बाबतीमध्ये जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा हिंदूंकडनं असं आर्ग्युमेंट केलं जातं की उद्या समजा मुस्लिम बाहुल्य देश जर हा झाला तर हिंदू कुठे जाणार, हिंदूंना जायला दुसरा देश कुठे आहे? हे बरोबर आहे, हिंदुस्थान सोडता दुसरा देश त्यांच्याकडे नाही आहे. नेपाळ अगदी छोटा देश आहे, तो आपण सोडून देऊ, पण दुसरा कुठलाही देश नाही जिथे हिंदू निर्वासित म्हणून जाऊ शकतात आणि ते सेफ राहू शकतात, हे मात्र निश्चित, ते हिंदुस्थानामध्येच सेफ राहू शकतात. पण मित्रांनो, तुम्ही अजून एक विचार मला सांगावासा वाटतो की जे भारतीय मुसलमान आहेत त्यांनी आता ऑफ लेट कुठेतरी हे समजून घ्यावं की जसा हिंदूंना दुसरा कुठलाही देश नाही आहे निर्वासित म्हणून जायला किंवा इथून जर परागंदा झाले तर जायला, तसा भारतीय मुसलमानांकरता सुद्धा कुठलाही देश या पृथ्वीतलावरती नाही आहे जो त्यांना घेऊ शकेल. ह्याचं मी कारण तुम्हाला सांगतो. मित्रांनो, तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देतो आहे. बलुचिस्तानच्या पंतप्रधान आहेत, त्यांचं नाव आहे नायला कादरी. त्यांचं जे काही व्हिडिओ आहे त्याची मी तुम्हाला लिंक देतो आहे, मुद्दामून जाऊन ऐका. त्यांनी सांगितलेलं आहे की पाकिस्तानमध्ये जे मुसलमान ज्यावेळी 1947 साली पार्टिशन झालं आणि तिकडे गेले त्यांची हालत काय आहे ह्याच्याविषयी त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि ते जळजळीत असं भाष्य आहे. बरं, आता राहिला म्हणजे पाकिस्तान तर जाऊ दे, बांगलादेशमध्ये जाऊ शकतात का हिंदुस्थानी मुसलमान किंवा भारतीय मुसलमान? तर ऑलरेडी तिकडे एवढी लोकसंख्या आहे की त्यांना स्वतःला राहायला जागा नाही, साधनं नाही आहेत, संपत्ती नाही आहे. तिथले लोक धावून धावून भारतामध्ये घुसखोर म्हणून येत आहेत. अशावेळी भारतीय मुसलमानांना बांगलादेश हा पर्याय आहे का? नाही आहे ना. मग हा जर देश तुमचाच असेल तर वेळोवेळी आम्ही भारत माता की जय म्हणणार नाही किंवा आम्ही राष्ट्रीय गान म्हणणार नाही, राष्ट्रगीत म्हणणार नाही, हा अट्टाहास कशा करता? आणि हा अट्टाहास जर काही राजकारणी जर मुसलमान समाजावरती थोपणार असतील तर मला वाटते आता वेळ आलेली आहे, कारण हिंदू कुठेतरी जागृत होतो आहे आणि हा कायदा सक्तीने राबवण्याचं जे काही डिसिजन झालेलं आहे योगी सरकारमध्ये त्याच्यामध्ये हे स्पष्टपणे दिसतं आहे की हिंदू याच्यापुढे काही गोष्टी मान्य करणार नाही. तुम्ही त्याला बाध्य करू शकत नाही जे त्याला नाही करायचं आहे त्याला.
तर अशा वेळी मुसलमान समाजाने सुद्धा कुठेतरी ह्याचा विचार करायला हवा, की आपल्याला सातत्याने भडकवणारं जे नेतृत्व आहे, त्याचे कुठेतरी कान धरणं किंवा त्यांना कुठेतरी ही समज देणं भारतीय मुसलमानांकडनं जरुरीचं आहे, की हा देश आमचा आहे, ही भूमी आमची आहे आणि ह्या भूमीमध्ये जे हिंदू आहेत तेही आमचे बांधव आहेत. हे आता कुठेतरी मुस्लिम समाजाकडनं पण आलं पाहिजे असं मला वाटतं. नाहीतर दरवेळी हे असे संघर्ष उभे राहतील आणि जो मेनस्ट्रीम समाज आहे त्याच्यापासनं जरी तोडणं हे राजकारण्यांकरता फायदेशीर असलं तरी एक सर्वसामान्य मुसलमानांकरता ते फायदेशीर नाही आहे. हे जेव्हा मुसलमानांना स्वतः कळेल आणि ते मुख्य प्रवाहात येण्याकरता प्रयत्न करतील तर तो त्यांच्याकरताही सुदी नसेल असं मला वाटतं. कारण भारतीय मुसलमान यांनी फार काळ आपली एक वेगळी आयडेंटिटी जपून जर ते राहणार असतील अशा विविध कारणांमुळे तर ते त्यांच्याकरताही नुकसानदायक आहे. त्यांनी लवकरात लवकर मेनस्ट्रीममध्ये येणं आणि हा देश आमचा आहे, ह्या देशामध्ये जे काही चांगल्या आणि वाईट गोष्टी आहेत त्याच्याशीही माझं नातं आहे हे ठणकावून सांगण्याची वेळ आलेली आहे. हे या प्रकरणाच्या निमित्ताने मला सांगावंसं वाटतं. मित्रांनो, आज इथेच थांबतो. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.